श्रीराम समर्थ श्रीराम. दशक 14 समास 2 भिक्षा निरूपण. भिक्षा या शब्दाची माहिती आणि महती घेणं सर्वप्रथम अगत्याचं आहे. एखाद्या शब्दाचा जेव्हा विपरीत अर्थ घेतला जातो तेव्हा अनर्थ होतो. भिक्षा म्हणजे भिक्षापात्र हाती घेऊन भीक मागणं असा नव्हे. असं मानणं सर्वस्वी चुकीचं आहे. प्रपंचाकडेच काय पण स्वतःच्या देहाकडे सुद्धा लक्ष द्यायला वेळ नसतो. त्याला देहधारणे करता अन्न मागण्याचा अधिकार शास्त्रकारांनी दिलाय. शंकराचार्य, थोर अधिकारी ऋषी, भगवान दत्तात्रेय, रामदास, आचार्य चाणक्यांपासून अगदी आताच्या रामदासी आणि आजच्या सज्जनांपर्यंत अनेक जण भिक्षा मागतायत. भिक्षा मागणं हे अपरिग्रहाचं लक्षण आहे. ज्याच्याकडे संपत्तीचा, वस्तूंचा संचय नसतो आणि जो कठोर तपाचरण करून राहतो त्याला भिक्षा घालणं हे अत्यंत सद्भाग्याचं लक्षण आहे. इथे देणारा मोठा नसतो, घेणारा श्रेष्ठ असतो. तो आपलं सर्वस्व समाजासाठी, राष्ट्रासाठी देत असतो आणि म्हणून त्याला भिक्षा घालणं आपलं कर्तव्य आहे. प्रापंचिक माणसांनी भिक्षा देण्याचा लाभ करून घेतला पाहिजे. पण आता कालमानानुसार भिक्षा पद्धती नाहीशी झाली. त्याचं स्वरूप पालटलं. भिक्षामिसे समाजातील परिस्थिती न्याहाळली जाते. समाजाच्या घरांमधून नीतीचं चित्र स्पष्ट दिसतं. शेतकरी जमिनीच्या मोठ्या भूभागावर हिंडून जमीन खणतो, बी पेरतो, पाणी देतो, धान्य पिकवतो. अगदी तसंच भिक्षेच्या निमित्ताने संत, महंत, शास्त्री, पंडित लोक निरीक्षण करतात. सर्व समाजाचं निरीक्षण करतात. तीर्थाटनाने, भिक्षाटनाने त्यांची मनोभूमी बघत असतात. तिथे सद्विचारांचं बी पेरतात, नीती धर्माची धार लावतात आणि उत्तम समाजाचं पीक घेतात. भिक्षा हे निमित्त केवळ उदरभरण करायचं, पण भिक्षेकरी समाजाला सद्विचारांचं पोषण करवतात. भिक्षेची स्टार नोट बघा. भिक्षेसारखं वैराग्य नाही, वैराग्यासारखं भाग्य नाही. श्रीराम समर्थ श्रीराम.